वंशी विभूषितकरा नवनीरदाभात पीतांबराधरुणबिंबफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्ध विनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्। मचा पाय मोडलेला असल्यामुळे तो आपण पटकन म्हणणार आहोत। जन्मबंध विनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्। कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्। आता आतापर्यंत आपण कर्मामध्ये आसक्ती न होणारा जो कोणी पुरुष आहे त्याला आपण ब्रॉड माइंडेड पर्सन असं आपण म्हटलं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्थिर बुद्धीचा किंवा निश्चयात्मक बुद्धीचा पुरुष असं आपण म्हटलं। आणि त्याच्यानंतर दुरेने हे वरम कर्म या श्लोकाच्या माध्यमातून ज्या भगवंतांनी अशा लोकांची निंदा केलेली आहे की जे पापात्मक कर्माकडे आरूढ होतात किंवा ज्यांची बुद्धी ती निश्चय करू शकत नाही, अशा चंचल बुद्धीच्या पुरुषांचं ज्यांचं मन फलामध्ये आसक्त आहे किंवा सुकृत दुष्कृत यामध्ये जे लिप्त आहेत। आता या ठिकाणी भगवंत सांगतात की जी सिमिलर इंटेलेक्च्युअल पॉवर ज्याला आपण म्हणता येईल असं समबुद्धीने युक्त असणारा जो पुरुष आहे, कर्मजम बुद्धियुक्त ही त्याची जी बुद्धी आहे ती समबुद्धीने युक्त असणारा जो पुरुष आहे तो कर्मजम म्हणजे कर्मापासून उत्पन्न होणारी फलम, कर्मजम ही फलम कर्मापासून उत्पन्न होणारं जे फल आहे त्यक्त्वा मनीषिणः, मनीषिणः म्हणजे जे ज्ञानी लोक आहेत, जे महापुरुष आहेत ते काय करतात, फलं त्यक्त्वा कर्मजम, ते कर्माच्या फलाचा त्याग करतात। म्हणजे कर्मजम बुद्धियुक्ता ही बुद्धियुक्ता मनीषिणः कर्मजम फलम, म्हणजे बुद्धियुक्त जे पुरुष आहेत ते कर्मापासून उत्पन्न होणारं जे फल आहे कर्मजम, कर्म अजम म्हणजे कर्मापासून उत्पन्न होणारं फलम, कर्मजम फलम कर्मापासून उत्पन्न होणारं जे फल आहे त्या फलाचा ते काय करतात, त्याग करतात। आणि त्याग करून जन्मबंध विनिर्मुक्ताः म्हणजे जन्म मरणरूपी बंधातून ते काय होतात, मुक्त होतात। आणि पदम गच्छन्त्यना अयम, अयम म्हणजे माझा आत्मा शब्द, अयम म्हणजे परमात्मा आत्मस्वरूप, ते पदम गच्छन्त्य त्या ते परमपदाला प्राप्त होतात। आता ते परमपद आहे ना, त्या पदाचा उल्लेख यदादित्य गतं तेजो जगद्भास हे ते खिलम 15व्या अध्यायामध्ये त्या पदाचं वर्णन केलेलं आहे। ते परमपद कसं असतं, ज्याला सूर्य देखील प्रकाशित करू शकत नाही, चंद्र देखील प्रकाशित करू शकत नाही। मग आता आपल्याला त्या परमपदाला पोचायचं आहे, तर व्हॉट इज अवर अल्टिमेट गोल, शेवटचं आपलं गोल काय पाहिजे, तर शेवटचं आपलं गोल पाहिजे परमात्म्याची प्राप्ती, त्या परमतत्वाची प्राप्ती। पण त्या परमतत्वाची प्राप्ती कशी होईल, आपल्याला कर्म करूनच आपल्याला परमतत्वाची प्राप्ती करायची आहे। पण कर्म करून आपण कोणता रूल फॉलो केला पाहिजे, कोणतं कौशल्य आपण वापरलं पाहिजे। म्हणून अगोदर आपण योग कर्मसु कौशलम या पदावर बोलत असताना हा श्लोक सांगत असताना ते कौशल्य कोणतं आहे, तर त्या कौशल्याचं वर्णन या ठिकाणी करतात, त्या पॉलिसीचं वर्णन करतात। कर्मजम बुद्धियुक्तायी फलम त्यक्त्वा मनीषिणः, मनीषिणः म्हणजे ज्ञानी लोक, कर्मजम बुद्धियुक्ताही जे ज्ञानी बुद्धियुक्त लोक कर्म करत असताना फलं त्यक्त्वा त्या कर्माचं जे फल तयार होतं त्यक्त्वा त्याचा ते त्याग करतात। आणि जन्मबंध विनिर्मुक्ताः आणि त्याचा परिणाम काय होतो,
कर्माच्या फलाचा जर तुम्ही त्याग केलात तर जन्म मरणाचं जे बंधन आहे त्यापासून तुम्ही विनिर्मुक्त आहात, तुम्ही मुक्त होता आणि पदम गच्छन्त्य अयम, त्या माझ्या परमपदाला तुम्ही काय होता, प्राप्त होता. म्हणजे तुम्हाला जर परमात्म्याला प्राप्त व्हायचं असेल तर कर्म सोडून चालणार नाही, तर कर्माच्या फलाचा आपल्याला त्याग करावा लागेल, जो मनीषिणः महापुरुषांनी जसा केलेला आहे तसा. पुढे म्हणतात यदा ते मोह कलिलम, कलिलम म्हणजे दोन्ही ल आहेत. बऱ्याचदा काय होतं, माणसं शुद्ध बोलायला जातात आणि मग कलिलम असं म्हणून जातात. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यति तरिष्यति, बुद्धिर्व्यति तरिष्यति म्हणजे बुद्धीर तो व्यवरचा जो रफार आहे तो बुद्धीच्या वर घ्यायचा आणि मग व्यतितरिष्यति हा शुद्ध शब्द राहील. बुद्धिर्व्यतितरिष्यति म्हणजे यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति, यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति, तदा गन्तांसि निर्वेदं, निर्वेदं तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च, श्रोतव्यस्य व्यस्य शुद्ध आणि श्रुतस्य च. हां, यदा ते मोह कलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तांसि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. आता या श्लोकामध्ये की आपण जेव्हा सॅक्रिफाईस करतो, एखाद्या गोष्टीचा त्याग करतो, त्याक्त्वा त्याचा जेव्हा त्याग करतो तेव्हा जी बुद्धी निर्माण होते त्याला वैराग्य असं म्हणतात. वैराग्य बुद्धी निर्माण होते आणि वैराग्य बुद्धी निर्माण झाल्यानंतर ती स्वच्छ आणि निश्चल, म्हणजे निश्चल या शब्दाचा अर्थ आहे जी ढळत नाही, अशी जी बुद्धी तयार होते, ती बुद्धी तयार झाली की माणसाला, त्या भक्ताला, जीवाला परमगती प्राप्त होते. याचं वर्णन भगवंत या ठिकाणी करतात. यदा ते मोह कलिलम, यदा म्हणजे जेव्हा, ते बुद्धीही मोह कलिलम म्हणजे जेव्हा, ते बुद्धीही तुझी बुद्धी किंवा त्या माझ्या भक्ताची बुद्धी मोह कलिलम, कलिल म्हणजे दलदल, मोह कलिलम म्हणजे मोहरूपी दलदलीमध्ये किंवा मोहरूपी दलदलीतून व्यतितिरश्यति, व्यतितिरश्यति या शब्दाचा अर्थ आहे सहजरित्या पार होणं. व्यतितिरश्यति म्हणजे मोह कलिलम व्यतितिरश्यति या शब्दाचा काय येईल अर्थ, मोहाच्या दलदलीतून पार होणं. म्हणजे यदा जे माझे भक्त आहेत किंवा जेव्हा, यदा तदा जेव्हा तेव्हा, यदा ते बुद्धीही त्यांची बुद्धी मोह कलिलम व्यतितिरश्यति मोहाच्या दलदलीतून व्यतितिरश्यति सहजपणे पार होऊन जेव्हा जाईल, तदा श्रुतस्यच, तदा तेव्हा श्रुतस्यच म्हणजे ऐकलेल्या, श्रोतव्यस्य म्हणजे ऐकिवात असणाऱ्या, ऐकलेल्या श्रुतस्यच्या आणि श्रुतव्यस्य म्हणजे ऐकलेल्या या इहलोकातल्या गोष्टी आहेत आणि श्रोतव्यस्य परलोकातल्या ज्या काही भोगांच्या बाबी आहेत, परलोकातल्या म्हणजे इथल्या काही गोष्टी आणि मेल्यानंतरच्या काही गोष्टी म्हणजे स्वर्गातल्या काही गोष्टी आहेत ना, निर्वेदम त्याच्याविषयी, निर्वेद म्हणजे कोणत्याही प्रकारची शंका न घेता तुम्हाला काय प्राप्त होईल, वैराग्य प्राप्त होईल. आणि गंतांशी तुम्ही त्या वैराग्याचा, गतांशी म्हणजे प्राप्त होणं, त्या वैराग्याला तुम्ही जाल. म्हणजे निर्वेदम गंतांशी म्हणजे निर्वेद वैराग्य तुम्हाला प्राप्त होईल. कधी प्राप्त होईल, यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितिरश्यति म्हणजे तुमची जी बुद्धी आहे मोह कलिलम व्यतितिरश्यति म्हणजे मोह कलिलम मोहाच्या दलदलीतून पार होऊन जाईल. म्हणजे तुमच्या जीवनातला मोह जेव्हा नष्ट होऊन जाईल तेव्हा काय होईल, तदा गंतांशी
तुम्ही त्या गंतव्यस्थानाला प्राप्त व्हाल. ते गंतव्यस्थान कोणतं? निर्वेदम. निर्वेदम म्हणजे निर्वेद असं वैराग्य तुम्हाला प्राप्त होईल. कशाबद्दल? श्रोतव्यस्य म्हणजे या इहलोकातल्या भोगातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या, आणि श्रुतस्याच्या तुम्ही परलोकातल्या ऐकलेल्या गोष्टी, म्हणजे स्वर्गामध्ये फुकट चहा प्यायला मिळतो, या तुम्ही ऐकलेल्या गोष्टी आहेत की नाही. स्वर्ग कोणी पाहिलं आहे का? तुम्ही नाही पाहिलं, मी नाही पाहिलं, पण आपण ऐकतो की नाही की पुण्यकर्म केलं की स्वर्गात फुकटचा वडापाव खायला मिळतो. हे तुम्ही श्रुतस्यच आहे ना, तुम्ही ऐकलेलं ना कोणीतरी. आणि श्रोतव्यस्य, आता तुम्ही या जगातल्या इहलोकातला व्यवहार तुम्ही पाहता, या दोन्ही विषयी तुमच्या मनामध्ये निर्वेदम वैराग्य प्राप्त होईल. आणि ते निर्वेदम वैराग्यच तुम्हाला काय करील? परमात्म्यापर्यंत घेऊन जाईल. आलं लक्षात श्लोकाचा अर्थ? डायमंड आलं लक्षात? आता म्हणजे सहजच बुद्धी मोह कलिलम व्यतितिरश्यती, मोहाच्या दलदलीतून किंवा मोहाच्या कश्मला याच्यातून ती पार होऊन जाईल. आणि पार होऊन गेली की मोह नसला की वैराग्यच निर्माण होतं की नाही. कशाचाही मोह नसला. आता बघा तुकाराम महाराजांना एकाने सदरा शिवला, नवीन प्रेम होतं त्याचं, कीर्तनाला गेला, आवडलं, मोठे संत आहेत, त्याला वाटलं आपण सदरा शिव म्हणजे तुकाराम महाराज घालतील. त्यांनी तो उलटा घातला. कारण उलट्या सदऱ्याला त्यांनी छानपैकी कशिदा केला होता, त्यांनी भारी भारी या लावल्या होत्या, म्हणजे रिबिन लावल्या होत्या, चांगलं दिसलं पाहिजे. तर तुकाराम महाराजांनी त्यांनी विचारलं की तुम्ही हे असं का घातलं? त्यामुळे मी कपड्याचा मला मोहच नाही, म्हणजे मला याच्या बाबतीत काही नाही. किंवा अजून एकदा एक प्रसंग, तुकाराम महाराज जेवायला बसलेले, मिठच नव्हता, त्यांचा मेवणा आला होता. आणि मग आता तिने घाई केलं सगळं. आता तुकाराम महाराजांनी सहज जेवण करून घेतलं, पण तिचा जो भाऊ होता आमच्या तुकाराम महाराजांच्या पत्नीचा, तो वाकड तिकडे तोंड करत होता. तिने पाहिलं काहीतरी प्रॉब्लेम, काहीतरी मिस्टेक आहे. आणि जेवण झाल्यानंतर तो म्हणतो, अगं काय ताई, जेवणामध्ये मिठच नव्हता. मग तिचं म्हणणं तुकाराम महाराजांनी तरी मला सांगायचं की नाही, आपल्या घरी पाहुणा आला आहे, तुम्ही घराचे मालक आहात, पाहुण्याला योग्य काय पाहिजे. तिने विचारलं की तुम्हाला, म्हणजे आता आपल्या बायका जशा आपल्याला विचारतात तुमचे डोले फुटले होते का, तसं नसेल बोलली ती. पण तिने सांगितलं की तुम्हाला कळायला नको का की भाजीत मीठ नाही. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, काय खातो आम्ही कासया सांगती, आम्ही काय खातो याचा आम्हाला मोहच उरलेला नाही आहे, म्हणजे आम्हाला त्याचं भानच उरलेलं नाही आहे, याला म्हणतात. म्हणून त्याला वैराग्य राग रसिक शब्द वापरतो तुकाराम महाराजांना. आपण वैराग्य मूर्ती शब्द वापरतो. वैराग्य कधी निर्माण होता? तुम्हाला कशाहीबद्दल मोह निर्माण होत नाही तेव्हा वैराग्य. किती मोठं वैराग्य, म्हणजे दुष्काळ पडलेला आहे, पाणी नाही, एक पाण्याचा हंडा आणला, समोर बैल पाण्यानं तडफडतोय आणि मुलगा मांडीवर पाण्यानं तडफडतोय, तुम्ही कोणाला पाणी पाजलं असतं? डायमंड, तू मुलालाच पाणी पाजलं असतं की ते बाईला तरी पाजलं असतं. तो म्हणला समोर ते बैल तिकडे नेलं तर चालेल, बरोबरी केली. पण नाही, तुकाराम महाराजांनी ते पाणी बैलाला पाजलं पण स्वतःच्या मुलाला पाजलं नाही. याचं कारण काय? वाय? बिकॉज त्यांना आसक्तीच उरली नव्हती, त्यांना मोहच उरला नव्हता. त्यांना माहिती होतं की त्या प्राण्यामध्ये पण भगवंत आहे आणि या लेकरामध्ये पण भगवंत आहे. आणि त्यांना असं वाटलं की तो भगवंत जास्त क्षुधातीत आहे, त्याला जास्त तहान लागलेली आहे, त्याची तहान भागवली पाहिजे. म्हणजे मोहाच्या दलदलीतून माणूस बाहेर आला, आसक्तीच्या बाहेर आला की त्याला वैराग्य प्राप्त होतं. आणि वैराग्य प्राप्त झालं की त्याची जी बुद्धी आहे ती समत्व बुद्धी त्या बुद्धीला तो प्राप्त होतो आणि तो भगवंताला जोडला जातो. श्लोक क्रमांक 53. श्रुती विप्र प्रतिपन्ना ते, श्रुती विप्र प्रतिपन्ना ते, यदा स्थास्यति निश्चला, स्थास्यति निश्चला, श्रुति विप्र प्रतिपन्ना ते, यदा स्थास्यति निश्चला. नीट ऐका, श्रुति विप्र प्रतिपन्ना ते, यदा स्थास्यति निश्चला. निश्चला नाही, निश्चला. हां, निश्चल म्हणजे ती चल नाही, अस्थिर नाही, चंचल नाही, निश्चल आहे. समाधावचला बुद्धिस, पुढच्या त वरचा स अर्धा इकडे म्हणायचा. समाधावचला बुद्धिस, तदा योगमवाप्स्यसि.
तदा योगमवाप्स्यसि मवाप्स्यसि हाँ श्रुति विप्र प्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस् तदा योगमवाप्स्यसि आता इथे भगवंत सांगतात श्रुती विप्र प्रतिपन्ना. श्रुती विप्र प्रतिपन्ना म्हणजे काय? श्रुती म्हणजे उपनिषदातले श्लोक किंवा वेदातल्या ऋचा किंवा इतर काही साधू संतांची वचने, ग्रंथांची वचने, त्याला शब्द वापरला आहे श्रुती विप्र प्रतिपन्ना. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जी वचनं आहेत ती वचनं, वेगवेगळ्या प्रकारची वचनं ऐकल्यामुळं काय होतं? प्रतिपन्ना, विचलित होतो माणूस विचलित होतो. आणि ते बुद्धीही यदा समाधव, आणि तुझी जी बुद्धी आहे जेव्हा वेगवेगळ्या प्रकारची वचनं ऐकून समाधव निश्चला, म्हणजे समाधव म्हणजे एकाच ठिकाणी स्थिर, म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर. निश्चला अचला स्थास्यती म्हणजे निश्चल अचल असणारी व अचला स्थास्यती जेव्हा स्थिर होईल. स्थास्यती म्हणजे एकाच ठिकाणी जेव्हा स्थिर होईल. तदा योगम अवाप्स्यसि, तदा म्हणजे तेव्हा, योगम म्हणजे योग, अवाप्स्यसि म्हणजे तुला प्राप्त होईल. म्हणजे श्रुती विप्र प्रतिपन्नाते म्हणजे आता गीतेचा आपण श्लोक वाचला, ज्ञानेश्वरीची ओवी वाचली, वेदाची आपण ऋचा वाचली, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या श्रुती विप्र प्रतिपन्ना वेगवेगळ्या लोकांची मतं ऐकल्यानंतर ते बुद्धी यदा समाधव, ते बुद्धी आपली बुद्धी यदा समाधव एकाच ठिकाणी जेव्हा स्थिर होईल तेव्हा निश्चला म्हणजे ती निश्चल होईल. आणि अचला स्थास्यती ती निश्चल होऊन अचला म्हणजे स्थिर होईल. आणि मग तेव्हाच तदा योगम अवाप्स्यसि तेव्हाच आपल्याला योगाची प्राप्ती होईल. पुढे आता अर्जुनाने प्रश्न विचारला, देवा तू हे सगळं सांगतोच, गोष्ट खरी रे, पण यामध्ये कधी कधी काय होतं, व्यवहार प्रपंच या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला आमची बुद्धी स्थिर करायला भेटेल असं वाटत नाही आहे. मग नेमकं तुला याच्यातून काय सांगायचं आहे? अर्जुनाचा या ठिकाणी प्रश्न आहे. मगाचपासून देवा तू स्थिर बुद्धी म्हणतोस, निश्चल बुद्धी असं म्हणतोस, किंवा समत्व बुद्धी असे तू मोठे मोठे शब्द वापरतोस, पण हे शब्द मला त्याचा भाव कळतो, पण नेमका तुझ्या दृष्टिकोनातून तो जो समत्व बुद्धीचा पुरुष आहे, तो जो स्थिर बुद्धीचा पुरुष आहे, तो जो स्थित प्रज्ञ आहे, तो स्थित प्रज्ञ म्हणजे नेमका तुझ्या दृष्टिकोनातून कोण आहे किंवा कुणाला म्हणतात, असा प्रश्न अर्जुनाने, अत्यंतिक महत्त्वाचा प्रश्न इथे आहे. आणि हे आपल्याला अभ्यासण्यासाठी आहे. बऱ्याचदा आपण मगाशी म्हटलं की द्वंद्व अवस्थेमध्ये आपण होतो, निर्णय क्षमता आपली कुंठित होते, आपण फ्रस्ट्रेशनमध्ये जेव्हा येत असतो, 100% आपल्याला खरं काय खोटं काय हे जेव्हा कळत नसतं, आम्ही काय केलं पाहिजे हेही आम्हाला जेव्हा कळत नसतं, तेव्हा भगवंत सांगतात तुम्ही तुमच्या बुद्धीला निश्चय करा, स्थिर करा, तिला अचल करा. बरोबर? कारण चंचल बुद्धी निर्णय घेऊ शकत नाही. मग नेमका तो स्थिर बुद्धीचा पुरुष कसा असतो, त्याची लक्षणं काय, व्हॉट इज द मेन क्वालिटीज ऑफ स्थितप्रज्ञा, त्याची नेमकी क्वालिटी काय ती आम्हाला तुम्ही सांगा, असा अर्जुनाने विचारलेला प्रश्न आहे. म्हणून अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा. आता भाषा शब्द वापरताना शलाकाना शा शामृकाचा म्हणायचा नाही, भाषा. हाँ, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. धी म्हणजे बुद्धी. स्थितधी किं प्रभाषेत. स्थितधी किं प्रभाषेत. स्थितधी किं प्रभाषेत.
किमासीत व्रजेत किं स्थितधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किं स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किं स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किं. आता अर्जुन आस्क द 4 क्वेश्चन ऑफ गॉड. देवाला 4 प्रश्न विचारतो. त्यांनी 4 प्रकारची लक्षणं त्या स्थितप्रज्ञाच्या बाबतीत सांगितली. पहिलं लक्षण आहे स्थितप्रज्ञस्य का भाषा. म्हणजे तू आतापर्यंत आम्हाला बरेच श्लोक अगोदर सांगितलेस, व्यावसायिकमेका बुद्धीच्या पासून सुरुवात केलीस आणि ती जी आम्हाला बुद्धी सांगितलीस तो बुद्धिवान पुरुष स्थितप्रज्ञस्य का भाषा. म्हणजे तो स्थितप्रज्ञ स्थिर बुद्धीचा जो पुरुष आहे तो कुणाला म्हणतात किंवा त्याची लक्षणं काय आहेत. समाधिस्तस्य केशवा. समाधिस्तस्य केशवा म्हणजे परमात्म्याला प्राप्त करून घेणारा. समाधिस्तस्य केशवा, हे केशवा समाधीच्या माध्यमातून परमात्म्याला प्राप्त करून घेणारा तो पुरुष. स्थितप्रज्ञस्य का भाषा. स्थिर बुद्धीच्या पुरुषाची लक्षणं काय, व्हॉट इज द क्वालिटीज. स्थितधिम त्यांनी म्हटलेलं आहे तो स्थिर बुद्धीचा पुरुष जे आहे किम प्रभाषेत. प्रभाषेत म्हणजे कसा बोलतो. नंतर म्हटलेलं आहे किम आसित म्हणजे कसा बसतो. नंतर म्हटलेलं आहे किम व्रजत. व्रजत म्हणजे चालणे, कसा चालतो. ते कथम ते मला तू सांग. म्हणजे अर्जुनाने विचारलेले प्रश्न आहेत. स्थितप्रज्ञस्य का भाषा. तो जो पुरुष आहे स्थितप्रज्ञस्य का भाषा त्याला स्थितप्रज्ञ तुम्ही म्हणता. मग त्याची लक्षणं काय. स्थितधीम किम प्रभाषेत. तो स्थिर बुद्धीचा. धी म्हणजे बुद्धी. स्थित म्हणजे एकाच ठिकाणी स्थिर असलेली. किम प्रभाषेत तो बोलतो कसा. नंबर 2 किमासित तो बसतो कसा. नंबर 3 व्रजेत किम तो चालतो कसा. आणि नंबर 4 स्थितप्रज्ञस्य का भाषा त्याला स्थितप्रज्ञ असं का म्हणतात. भगवंताने त्याला उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. भगवंत अर्जुनाच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतात की जो स्थिर बुद्धीचा जो पुरुष आहे तो पुरुष कामनारहित असल्यामुळे तो संतुष्ट असतो. आणि म्हणून संतुष्ट असल्यामुळे त्याने असं म्हटलेलं आहे त्याचं लक्षण काय. पहिलं लक्षण व्हॉट इज द क्वालिटीज. तर मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतात. श्री भगवान उवाच प्रजहाति यदा कामांस. वर्षा अर्धा न इकडे म्हणायचं आहे. प्रजहाति यदा कामांस. प्रजहाति यदा कामान. कामान प्रजहाति यदा कामान सर्वान् पावचन सर्वान् पार्थमनोगतान्. सर्वान् पार्थमनोगतान्. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान्. आत्मन्येवात्मना तुष्टः. आत्मन्येवात्मना तुष्ट. स्थितप्रज्ञस्तदोच्यते. म्हणजे प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. म्हणजे हे पार्थ यदा कामान किंवा यदा मनोगतान सर्वान कामान प्रजाहाती. म्हणजे यदा जेव्हा मनोगतान म्हणजे मनातील सर्वान कामान सर्व कामनांचा प्रजाहाती म्हणजे त्याग करणे. म्हणजे मनातील सर्वान कामान प्रजाहाती आपल्या मनातील सर्व कामनांचा तो त्याग करतो. आत्मना आत्मनी आणि आत्म्याने आत्मनी म्हणजे आत्म्यामध्येच. आत्मनी आत्मना म्हणजे आत्म्याने आत्म्यामध्ये तुष्ट संतुष्ट होऊन राहतो. तदा स्थितप्रज्ञस्य उच्यते.
त्याला स्थितप्रज्ञ पुरुष असं म्हटलेलं आहे. आलं लक्षात तुमच्या? सर्वान कामान यदा प्रजाहाती म्हणजे सर्व प्रकारच्या कामनांचा पूर्णपणे, प्रजाहाती म्हणजे पूर्णपणे त्याग करतो. आणि आत्मनी एव आत्मना म्हणजे आत्म्याने आत्मस्वरूपामध्येच तुष्ट असतो, संतुष्ट असतो. तदा स्थितप्रज्ञ उच्यते, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. म्हणजे पहिला प्रश्न होता अर्जुनाचा, स्थितप्रज्ञस्य का भाषा, त्याचं उत्तर हे आहे. आता पुढे सांगतात, दुःखेष्व नुद्विग्न मनः, दुःखेष्व नुद्विग्न, नला उकारनु, नुद्विग्न मनः, दुःखेष्व नुद्विग्न मनः. त्याचा अन्वय असा येईल, दुःखेषु उद्विग्न मनः म्हणजे दुःखाने जे उद्विग्न होत नाही किंवा ज्याचं मन दुःखाने उद्विग्न होत नाही. आणि म्हणून तो शब्द तसा आहे, दुःखेष्वनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः, सुखेषु विगत स्पृहः, दुःखेष्वनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः, वितराग भयक्रोधः, वितराग भयक्रोधः म्हणजे वितराग भयक्रोध. धच्या नंतर हा विसर्ग बोलताना तो असा लपून बोलला गेला पाहिजे. वितराग भयक्रोधः स्थितधीर म्हणजे मू वरचा रफार आहे ना, तो धीवर घ्यायचा. स्थितधीर मुनिरुच्यते, स्थितधीर मुनिरुच्यते. वितराग भयक्रोधः स्थितधीर मुनिरुच्यते. दुःखेष्वनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः, वितराग भयक्रोधः स्थितधीर मुनिरुच्यते. आता अर्जुनाने दुसरा प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर भगवंत देतात की त्याने असं म्हटलेलं आहे, किम प्रभाषेत म्हणजे तो कशा पद्धतीने बोलतो किंवा त्याचं वर्तन कसं असतं त्याचं आता वर्णन करतात. दुःखेषु उद्विग्न मनः, मनः दुःखेष्णु उद्विग्नः ज्याचं मन दुःखाने उद्विग्न होत नाही. आणि सुखेषु विगत स्पृहः आणि सुखाने विगत स्पृहा म्हणजे तो निष्पृह राहतो. म्हणजे सुख जरी प्राप्त झालं तरी त्याला त्याचं काही वाटत नाही. वीतराग भयक्रोधो, वीतराग म्हणजे वित म्हणजे आसक्ती, भय आणि क्रोध. वितराग भयक्रोधा म्हणजे भय आणि क्रोध याच्याविषयी ज्याची आसक्ती वितराग म्हणजे नष्ट झालेली आहे असा स्थितधीर मुनिरुच्यते. स्थितधीर, धी म्हणजे बुद्धी, स्थित म्हणजे स्थिर, अशी ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे. मुनीर उच्यते, मुनी त्याला स्थितधीर उच्यते, त्याला स्थिर बुद्धीचा पुरुष असं म्हणतात. आलं लक्षात? पुढे यह सर्वत्र नभिस्नेहस, यह सर्वशः नाही, यही यह सर्वत्र नभिस्नेहस, तवरचा स अर्धा इकडे म्हणायचा. यह सर्वत्र नभिस्नेहस, यह सर्वत्र नभिस्नेहस ततत् प्राप्य म्हणजे तत्तत् प्राप्य, ततत् प्राप्य शुभाशुभम, ततत् प्राप्य शुभाशुभम. यह सर्वत्र नभिस्नेहस
ततत्प्राप्य शुभाशुभम् यः सर्वत्र नमस्तेहः ततत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दन्ति न द्वेष्टि नाभिनन्दन्ति न द्वेष्टि नाभिनन्दन्ति न द्वेष्टि नाभिनन्दन्ति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यः सर्वत्रानभिस्नेहः ततत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यः सर्वत्रानभिस्नेहः ततत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। आता यह म्हणजे जो सर्वत्र अभिस्नेहस सर्वत्र अभिस्नेहस स्नेह म्हणजे आता आपण स्नेह म्हणजे प्रेमच म्हणता येईल त्याला म्हणजे आमचं दोघांचं स्नेह आहे म्हणजे आम्ही नातेवाईक स्नेही आहोत स्नेही शब्द म्हणजे दोघांमधलं असलेलं प्रेम ज्याला म्हणता येईल किंवा ज्याला आपण आपुलकी पण म्हणता येईल किंवा ज्याला आसक्ती पण थोडक्या अर्थाने म्हणता येईल सर्वत्र अभिस्नेहस म्हणजे सगळ्या ठिकाणी अभिस्नेहस स्नेहरहित सगळ्या ठिकाणी जो स्नेहरहित असतो आणि तत म्हणजे त्या दुसरा तत् म्हणजे त्या शुभाशुभम म्हणजे शुभ आणि अशुभ वस्तूविषयी जर ती वस्तू प्राप्य झाली शुभाशुभम प्राप्य न अभिनंदती म्हणजे जर त्याला शुभ आणि अशुभ गोष्ट प्राप्त झाली तर न अभिनंदती म्हणजे त्याला आनंद वाटत नाही तो प्रसन्न होत नाही म्हणजे सर्वत्र अभिस्नेहस सगळ्या ठिकाणी अभिस्नेहस तो स्नेहरहित राहतो आणि ततत शुभाशुभम प्राप्य त्या शुभ आणि अशुभ गोष्टीच्या प्राप्तीविषयी न अभिनंदती तो प्रसन्न होत नाही उतावीळ होत नाही आनंद व्यक्त करत नाही किंवा आनंदितही होत नाही आणि तसेच न द्वेष्टी तो द्वेषही करत नाही म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त झाली तर त्याला आनंद होत नाही आणि नाही प्राप्त झाली तर तो देवाच्या नावाने खडेही फोडत नाही असा तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तस्य म्हणजे त्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी प्रतिष्ठिता म्हणजे स्थिर झालेली आहे असं अर्जुना तू मान असं अर्जुना तू समज तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता आलं लक्षात पुढे आता त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की कासव जसं असतं कासव काय करतं समजा तुम्ही कासवाला पकडायला गेले तर कासव त्याचे पाय आहे ना आतमध्ये घेतं आता हा श्लोक आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे कासव काय करतं त्याचं पाय आपल्या आतमध्ये घेतं म्हणजे संकटाच्या काळामध्ये कासव स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याची जी इंद्रिय आहेत ती इंद्रिय आतमध्ये घेतं बघा तुम्ही कासव लगेच अगदी टणक राहतं तसं भगवंत सांगतात यदा संहारते चायम कुर्मुंगानिव सर्वशा श्लोक फार सुंदर आहे आपण श्लोकाची संहिता पाहू यदा संहरते चायम कुर्मुंगानिव सर्वशः यदा संहरते चायम कुर्मुंगानिव सर्वशः कुर्म म्हणजे कासव कुर्मोंगानिव सर्वशः म्हणजे कुर्मा हा अंगानी सर्वशः म्हणजे सर्व अंगानी असलेलं कुर्म म्हणजे ते कासव असा त्याचा अर्थ आहे यदा संहरते चायम कुर्मोंगानिव सर्वशः इंद्रियानिंद्रियार्थेभ्यः तवरचा स इकडे अगोदर म्हणायचा तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यदा संहरते चायं कुर्मोंगानिव सर्वशः इंद्रियानिंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यदा संहरते चायं कुर्मोंगानिव सर्वशः इंद्रियानिंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता
आता भगवंत सांगतात आता भगवंत अर्जुनाचा तिसरा प्रश्न जो होता म्हणजे तो कसा चालत असतो, व्यवहार कसा करीत असतो, त्याचं उत्तर देतात. यदा संहरते चायम, यदा संहरते चायम, यदा संहरते चायम. संहरणे म्हणजे आवरून धरणे, टू बी कंट्रोल, आवरून धरणे. च अयम, यदा संहरते च अयम म्हणजे अयम यदा संहरते, यदा अयम, अयम म्हणजे माझ्या प्राप्तीची इच्छा असणारा जो पुरुष जेव्हा यदा संहरते, तो जी सगळी जी इंद्रिय आहे, इंद्रियानी खाली शब्द आला आहे, ती आवरून घेतो. कशा पद्धतीनं त्याचं उत्तर दिलं आहे. कुर्मोंगा निव सर्वशः, कुर्म म्हणजे कासव, निव सर्वशः म्हणजे सर्व प्रकाराने, संहरते म्हणजे आवरून धरतो. इंद्रियाभ्य, इंद्रियाभ्य म्हणजे इंद्रिय, अभि अस्य इंद्रियातून निर्माण होणारे जे भोग आहेत ते भोग, आणि इंद्रियानी आणि त्याची सर्व इंद्रिय म्हणजे ऑर्गन्स, आणि ऑर्गन्सच्या माध्यमातून मिळणारा हॅपीनेस, त्याला ऑर्गॅनिझम, इझम ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ऑर्गनच्या माध्यमातून निर्माण होणारा जो भोग आहे तो भोग, आणि ती इंद्रिय म्हणजे याला आपण असं आपण म्हणू वस्तू म्हणजे साधन, आणि साधनाच्या माध्यमातून प्राप्त होणारा आनंद तो काय करतो, संहरते, आवरून धरतो. कशा पद्धतीनं, जसं कासव आपली इंद्रिय आतमध्ये घेतं तसं. म्हणजे आता कोरोनाचा काळ आहे किंवा कोणत्याही जीवनामध्ये तुमच्या जेव्हा एखादी घटना घडते किंवा तुम्ही विपरीत परिस्थिती तुमच्या मनामध्ये जेव्हा निर्माण होते, तेव्हा तुम्ही कासवासारखं काय केलं पाहिजे, तुमच्या इच्छा आवरल्या पाहिजे, तुमच्या इच्छा आवरल्या पाहिजेत. तुमच्या इंद्रियांवर तुम्ही कंट्रोल ठेवला पाहिजे, किंवा इंद्रियाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या भोगावर तुम्ही कंट्रोल ठेवला पाहिजे. आता काही लोक म्हणतात आम्ही दुधाचा चहा पित नाही कारण बाजारात दूधच भेटत नाही, बरोबर आहे की नाही? असं नाही, ही पळवाट झाली. म्हणजे खरोखर जो इंद्रियाचं दमन करतो त्याला म्हणतात स्थित प्रज्ञा, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्य म्हणजे त्याला, प्रज्ञा म्हणजे बुद्धिवान, प्रतिष्ठिता म्हणजे त्याची बुद्धी प्रतिष्ठित म्हणजे स्थिर झालेली आहे, असं तुम्ही म्हणा. अशा पद्धतीचा या श्लोकाचा भाव.